आधी कपड्याची घडी टाकून घ्यायची. नंतर ब्लाऊज घ्यायचा. ब्लाऊजचे वरचं एक बटन आणि कमरेकडचं एक बटन लावून घ्यायचं. परत पाठीमागून मुंड्यापासून माप घ्यायचं. छातीचं माप 18.5 आलं. त्याच्यात 3 इंच वाढवून घ्यायचं. 1 2 3 त्याचं निम्म करायचं. काय येईल ती घडी घ्यायची. 11:15 आली आपली घडी, तर 11:15 असं खून करून घ्यायची कपड्यावर. पावणे अकरा असं आखून घ्यायचं. आणि जिथं आपण खून केली तिथं कापड पाठीमागं सरकून घ्यायचं जरासं. नंतर ब्लाऊजची उंची बघायची. शोल्डरपासून कमरेपर्यंत माप वळून घ्यायचा थोडासा. ब्लाऊज 13.25 भरते. 14.25 घ्यायचं. 14.25 वर खून केली. 1.5 इंच पुढे वाढवायचं. नंतर पहिली जी 14.25 घेतली आपण, ती 14.25 1.5 इंचाच्या पुढे टाकायची आणि इथं पण खून करून घ्यायची. नंतर जिथं 1.5 इंच वाढवले आपण तिथं रेष मारून घ्यायची. रेष मारल्यानंतर कटिंग करून घ्यायचं आपल्याला इथून. कटिंग केल्यानंतर जिथं रेष मारली त्या रेषेवर घडी घालायची ब्लाऊजची. नंतर शोल्डरचं माप घ्यायचं. अकरा शोल्डर भरते, त्याचं निम्म टाकायचं. 5.5 घेतलं. शोल्डर 5.5 घेतलं तर मुंडा 5.25 टाकायचा. रेष मारून घ्यायची. मुंड्यासाठी आधी 1.25 इंच खून करून घ्यायची. नंतर 1/2 इंच आकार द्यायचा. नंतर हाफ शोल्डर बघायचं किती आहे ते. 2.5 भरते तर 1/2 इंच वाढवून घ्यायचं. 3 इंचावर खून केली. नंतर पुढचा गळा बघायचा किती आहे. मापाचा ब्लाऊज आहे त्याचं 6 इंच भरतोय. आपल्या ब्लाऊजला 6 टाकायचं. आणि गळारुंदी काय राहील ती मोजून घ्यायची. इथून ह्या साईडला गळारुंदी काय राहील ती मोजून घ्यायची, खाली टाकायची आणि खून करून घ्यायची. चौकोन आखून घ्यायचा. 1/2 इंचावर गोल आकार द्यायचा गळ्याला. ब्रेसर पट्टी टाकण्यासाठी 4.25, बंद बाजूला 4.25 आणि साईड फिटिंग करतो त्या साईडला 3.25 आकार द्यायचा आहे. हाफ शोल्डरचा मध्ये घ्यायचा आपल्याला. 1.5 इंच आला. 1.5 पासून जी गळ्याकडची बाजू शिल्लक राहिली ती मोजून घ्यायची. 4 ला 1 रेष कमी आली, मग आपण खाली ब्रेसपट्टी टाकली तिथं 4 ला 1 रेषवर खून करून घ्यायची. आणि टक्स उंची 2 इंच, एका बाजूला 1.5 इंच आणि मुंड्याच्या साईडला 2 इंच आणि आखून घ्यायचे रेषा. झालं साध्या ब्लाऊज. आता पाठीमागचा गळा टाकायचा आपल्याला. पुढची बाजू आहे ती थोडीशी बाजूला ठेवायची उचलून. आणि पाठीमागचा गळा, गळ्याच्या खाली जी पट्टी शिल्लक राहिली ती बघायचं
आणि इथं माप घ्यायचं. खाली शिलाई मार्जिन 1/2 इंच सोडायचं, वरती 1/2 इंच सोडायचं. नुसती खून करून घ्यायची. आता कटिंग बघूया. पहिल्यांदा 4.25 4.3चा जो आकार दिला ब्रेस पट्टीचा तो कट करायचा. नंतर मुंड्याची बाजू वरचा आकार कट करून घ्यायचा. ही जी गळ्याची खून केलेली आहे, पुढचा गळा त्याच्यावर ठेवायचा बरोबर आणि पाठीमागचा गळा पण कट करून घ्यायचा. जिथं आपण रेष मारलेली आहे शोल्डरची, त्या रेषेवर पुढचा भाग वेगळा करून घ्यायचा. नंतर पुढचा मुंडा कट करायचा. चार टक्स आहेत तिथं बारीक बारीक छटके मारून घ्यायचे. आता बाहीचं कटिंग करूया. कपड्याची डबल घडी करायची. डबल केल्यानंतर परत एकदा घडी टाकायची. अशी 4 पदर घडी करून घ्यायची. नंतर मापाचा ब्लाऊज बघून त्याची बाही किती आहे ती माप बघायचं. उंची 9 आहे. दुमडपट्टीसाठी 1.25 इंच सोडायचं. तिथं रेष मारून घ्यायची. 9 इंच तयार बाही आहे तर 1/2 इंच घेऊन 9.25 उंची टाकायची. उतार 2.25 घ्यायचा. तिथे एक रेष मारून घ्यायची. नंतर दंडगेर बघायचा किती आहे तो. 4.5 भरतो. 4.5 टाकायचं. त्याच्या पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिन. दंडगेर आणि शिलाई मार्जिन ते पूर्ण मोजून जिथं उतार घेतला आहे तिथं त्या रेषेवर घ्यायचं आहे. पुढं 1.5 इंच मार्जिन घ्यायचं. वरती 1 इंच खून करून घ्यायची. नंतर तिरकी रेष मारायची. त्याचा मध्ये घ्यायचा. 1/2 इंच आकार देण्यासाठी बाहेर घेऊन आकार द्यायचा त्याला. हे झालं बाहीचं माप. आता कटिंग करूया. मध्यभागी एक छटका मारून घ्यायचा. जिथं 1.25 इंच सोडले तिथे एक छटका मारून घ्यायचा. सरळ करून आतला आकार कट करून घ्यायचा. झालं आपलं साध्या ब्लाऊजचं कटिंग पूर्ण.